नमस्कार. आर्टनिस्ट 24 मध्ये आपले स्वागत आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांचा सन्मान सोहळा करण्यात आला. आज व्हीपीके समूहाकडून पत्रकारांचा सत्कार करण्यात शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी यांनी उमरी, नायगाव, धर्माबाद या तिन्ही तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना दिवाळी निमित्त पत्रकारांचा सन्मान हा कार्यक्रम कुसुमनगर वागलवाडा साखर कारखाना येथे आयोजित केला. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत मी स्वच्छ कौशल्याने नायगाव विधानसभेसह राज्यातील बऱ्याच प्रमाणात स्वच्छ प्रतिमा तयार करत लोकांची मने जिंकली. त्यासोबतच समाजाचा चौथा स्तंभ समजणारा पत्रकार आहे, त्यांचा सुद्धा सन्मान व्हावा या उद्देशाने कैलासवासी व्यंकटराव कवळे समूहाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा दिवाळी निमित्त पत्रकारांना सन्मान व्हावा या उद्देशाने व्हीपीके समूहाकडून शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने पत्रकार बांधवांना पांढरी दस्ती, दिवाळी शुभेच्छा किट, साखर व इत्यादी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. कुसुमनगर वागलवाडा येथे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील बन्नाळीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे बाबूराव पाटील करकाळेकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी, सचिन पाटील डांगे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी, संजय कुलकर्णी माजी नगराध्यक्ष, रवी शेट्टी धर्माबाद संचालक, प्रभाकरराव पाटील पुयड, गणपतराव पाटील हासेकर, किशन सेल काँग्रेस नायगाव तालुका अध्यक्ष, माधवराव देसाई बरबडेकर, संभाजीराव पाटील मांजरमकर, सुरेशराव देशमुख सरपंच प्रतिनिधी तळेगावकर, पारसट दर्डा नगरसेवक प्रतिनिधी सोनू वाघमारे, लुकमान बेग उपसरपंच तळेगाव, प्रल्हाद पाटील मनूरकर सिंधी, सरपंच विलास पाटील नरवाडे, पोलीस पाटील पिन्नलवार, युवक काँग्रेस उमरी तालुका अध्यक्ष गोविंद पाटील ढगे, श्रीराम पाटील जगदंबे, काँग्रेस सरचिटणीस धर्माबाद श्रीपत पाटील कावळगुडेकर, माधवराव पाटील इज्जतगावकर, लक्ष्मण पाटील हारेगावकर, कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, सीओ संदीप पाटील कवळे, सीओ परमेश्वर पाटील कवळे. नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधव सह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबूराव पाटील भोसले, तर आभार जनसंपर्क अधिकारी युजी कदम सर यांनी मानले. तसेच मारुतराव कवळे गुरुजी शेतकऱ्यांच्या हितासाठी व ऊसा संदर्भात आपले मनोगत करत आहेत. आपण पाहत आहात आर्टनिस्ट 24 HD. मुख्य संपादक फराद बेग. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर्टनिस्ट 24 HD युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आज दीपावलीच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले धर्माबाद नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय विश्वनाथरावजी पाटील बन्नाळीकर, या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या रेल्वे समितीचे सदस्य आदरणीय पारसमलजी दर्डा, प्रभू पाटील, श्रीरामजी पाटील जगदंबे, बापूरावजी पाटील करकाळेकर, माजी सभापती पंचायत समिती भोकर, गणपतराव पाटील हासेकर, माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी, या ठिकाणी उपस्थित असलेले आवर्जून आदरणीय शेट्टी साहेब, जे नायगाव तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय माधवराव धर्माधिकारी, या ठिकाणी मांजरमून उपस्थित झालेले आदरणीय शिंदे पाटील, आमचे तळेगाव नगरीचे सरपंच देसाई प्रल्हाद पाटील, मनोजी बुंदिले, लक्ष्मणराव पाटील हरेगावकर, आमचे नगरसेवक प्रतिनिधी सोनू वाघमारे, गोविंदराव ढगे, प्रल्हाद पाटील मनूरकर, आमचे शिंदीचे सरपंच नरवाडेजी, शिंदीचे पोलीस पाटील पिन्नलवारजी, आमचे उमरी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय लिंगरामजी पाटील,
उपस्थित असलेले पांडुरंगजी पाटील माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य, श्रीपत पाटील कावलगुडेकर, माधवराव पाटील चेअरमन इज्जतगावकर, भगवानजी चव्हाण, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा सर्व पत्रकार बांधव, धर्माबाद तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार बांधव आणि उमरी तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आणि पत्रकार बांधव, या ठिकाणी आमच्या उमरी तालुक्यातून आवर्जून उपस्थित झालेले सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, दूध डेअरी चेअरमन, सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आणि बंधूंनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे, खरं म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार म्हणजे प्रज्ञावंत माणूस आहे. कारण त्यांच्या लेखणीमध्ये एवढी मोठी ताकद आहे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी त्यांची भूमिका मांडून समाजाला दिशा देण्याचं काम पत्रकार मंडळी करतात. आपण पाहिलं, भारत स्वातंत्र्यापासून या देशामध्ये पत्रकारांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक वाईट गोष्टीला आळा घालण्याचं, पायबंद घालण्याचं काम पत्रकार बांधवांनी केलं. अनेक चांगल्या गोष्टीला प्रोत्साहित करण्याचं काम सुद्धा पत्रकार बांधवांनी केलं. आणि मग या घटकाला कुठेतरी यांचा मान सन्मान केला पाहिजे. कारण रात्र दिवस नसते, ही मंडळी कुठेही जाते, कोणत्याही ठिकाणावर उपस्थित राहते, कुठेही घटना घडू द्या त्या ठिकाणी ही मंडळी उपस्थित राहते. आणि काही वेळेस तर त्यांच्यावर खूप वाईट सुद्धा प्रसंग येत असतो. कारण कुणाच्या विरोधात लिहायचं म्हटलं तर ते खूप अडचणीची बाब आहे. आणि मग इथे मातब्बर मंडळी असतात, त्यांच्या विरोधात आपल्याला वाटतंय लिहिले पाहिजे त्यांनी, पण लिहायचं म्हटलं तर त्यांची खूप मोठी जोखीम आहे. कारण स्वतःचा जीव वाचूनच माणूस पुढचं काहीतरी करत असतो. आणि मग एवढं सगळं काम करत असताना पत्रकाराकडे बघण्याची काही मंडळींची दृष्टी ही जरा वेगळी असते. पण खरं म्हणजे पत्रकाराला कुठल्या शासनाचं मानधन नाही, कुठला पगार नाही, पण तो मात्र दिवस रात्र समाज सुधारण्यासाठी काम करत असतो आणि आपण त्यांना उपेक्षित भावनेनं त्यांच्याकडे बघत असतो. म्हणून मला वाटलं की बा आपण कुठेतरी आमच्या ह्या पत्रकार भावांचा एक फुल नाही फुलाची पाकळी घेऊन आपण त्यांच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे तुमचं योगदान खूप मोठं आहे. आता नवीन काही पत्रकार मंडळी जॉईन झालेत. या ठिकाणी आता इलेक्ट्रॉनिक मीडिया निघाला, प्रिंट मीडिया आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया निघाला. एका सेकंदामध्ये कुठं काय घडलं ताबडतोब लोकांना माहित होते. म्हणजे आता अप टू डेट सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आणि म्हणून चुकीचं काय वागता येणार नाही, चांगलंच वागावं लागणार आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, रात्रंदिवस मेहनत घेता आणि मग कुठेतरी तुमचाही मान सन्मान झाला पाहिजे. समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठेने बघितलं पाहिजे, समाजानं सुद्धा तुमच्याकडे आदराने बघितलं पाहिजे. जसं गुरुजी म्हटल्याच्या नंतर समाज एक शिक्षकाला एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतो. खरं म्हणजे गुरुजीला तरी आम्हाला मानधन असते, आम्हाला पगारी असतात, पण तुम्हाला कुठल्याही पगारी नसतात. तरी पण तुम्ही समाजाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे येता आणि समाजाची सेवा करण्याचं काम करता. आणि म्हणून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालात. खरं म्हणजे तुम्हाला प्रचंड आज तुमच्यावर टार्गेट आहे. तुम्हाला दीपावलीचं खूप मोठं टार्गेट आहे आणि टार्गेट असताना तुम्हाला अनेक लोकांना भेटी घ्यायचे. मलाच कसं वाटायला की तुमचा एवढा मी वेळ घेतलो. खरं म्हणजे तुमचा अमूल्य वेळ आहे, कारण तुमच्याकडे दिवस कमी आहेत दिवाळीचे. आणि मग दिवस कमी असल्यामुळे तुम्हाला प्रेशर असते वरचं की बा एवढं तुम्ही काम केलं पाहिजे. कारण मी त्या क्षेत्रात वावरतो म्हणून मला माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येकाला तुमचा एवढा वेळ घेणं सुद्धा मला थोडं कसं तरी वाटायला. आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आपल्याला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या हातून या ठिकाणी खूप चांगलं कार्य घडावं, आपल्या हातून चांगल्या प्रकारची लेखणी या ठिकाणी
विकसित व्हावी आणि समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या हातून घडावं. निश्चित आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि निश्चित ते कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. आणि हे करत असताना आता एक मी माझ्या बाबतीतलं छोटस एक सांगतो, कारण मी म्हणत नाही किंवा मी काम करतो किंवा मी दावेदार आहे किंवा मी असं काय आहे मी तसं काय आहे. ज्याला जे योग्य वाटते त्याने तो निर्णय घ्यावा. ज्याला जे योग्य वाटते, मी तुमचा सत्कार केला म्हणून तुम्ही माझंच गावलं पाहिजे ही भूमिका माझी नाही. कारण तुम्हाला जे योग्य वाटते, कारण तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला सगळंच कळतंय, तुम्ही शिकलेले आहात. पण आज आपण विचार करा, आज आपण जगामध्ये पाहतो, जगामध्ये इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू आहे. इस्रायल अगदी मराठवाडा एवढा देश आहे, पण एवढा खतरनाक देश आहे, एवढं मॅनेजमेंट खतरनाक आहे त्या देशाचं. त्या देशाच्या विरोधात कुणी जर काही केलं तर घरात घुसून मारायची त्यांची तयारी. आज इस्रायल सारख्या देशामध्ये 350 मिलीमीटर पाऊस पडतो आणि तो देश एवढी प्रचंड प्रगती करतो. इस्रायल सारखा देश, आपल्यासारखी काळीची सुपीक जमीन नाही, भौगोलिक परिस्थिती नाही, पण तो देश आज जगाला भीती दाखवण्याचं काम करतो. अगदी छोटा देश असताना सुद्धा फक्त हे कशाच्या बळावर करतो? मॅनेजमेंटच्या बळावर करतो. कारण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, व्यवस्थित व्यवस्थापन आहे आणि लोकांमध्ये देशाविषयी आत्मीयता, प्रेम आहे, प्रेम भावना आहे आणि म्हणून तो एवढं मोठं काम करू शकतो. मग आपला तर एवढा मोठा अखंड महाप्राय देश आहे भारत देश, आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती एवढी प्रचंड आहे. आज तुम्ही बघा, आपल्या देशामध्ये 150 मिलीमीटर पाऊस पडतो, इस्रायलमध्ये 350 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे आपल्यापेक्षा फक्त 30% ते 35% पाऊस तिथं पडतो. तरी पण तिथं कधी टँकरला पाणी कोणी मागत नाही, टंचाई कधी तिथं होत नाही. शेती अत्यंत पुढची आहे तिथली शेती प्रचंड प्रगतिशील आहे. तिथला दुग्ध व्यवसाय प्रचंड प्रगतिशील आहे. आदरणीय आमचे बंधू शिवराजजी गाडेवार साहेबांनी सांगितलं की दुग्ध व्यवसायामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. दुग्ध व्यवसाय आणि हा ऊसाचा व्यवसाय, हे दोन व्यवसाय शेतकऱ्यांना प्रचंड ताकद देणारे हे दोन साधनं आहेत. कारण यामधून शाश्वत पैसा शेतकऱ्यांना मिळतो. पण आज तुम्ही अभ्यास करा, पश्चिम महाराष्ट्र का पुढे गेला, मराठवाडा का मागे आहे, मराठवाड्यामध्येच का आत्महत्या होतात? खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी त्या ठिकाणी जमीन खराब आहे. आपल्यापेक्षा तिथली जमीन हलकी आहे, गाळाची नाही, सुपीक नाही, खरबाड जमीन आहे. तिथं जमिनीचं क्षेत्रफळ कमी आहे, आमच्या इथं जमिनीचं क्षेत्रफळ जास्त आहे. आमची जमीन सुपीक आहे. आमच्या या मराठवाड्यातून गोदावरी सारखी देशातली नंबर 2 ची नदी आणि महाराष्ट्रातली नंबर 1 ची नदी आमच्या नांदेड जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. म्हणजे आम्ही भौगोलिक संपन्न आहोत. एवढं संपन्न असताना कुठंतरी आपल्याला ह्या गोष्टीचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. पण एवढं संपन्न असताना आज आमचा शेतकरी अत्यंत परेशान आहे, हलाखीच्या परिस्थितीमध्ये. आज आपल्या नायगाव मतदारसंघामध्येच बघा तुम्ही, अनेक आत्महत्या व्हायल्यात. नायगाव तालुक्यामध्ये कृष्णला आत्महत्या झाली गेल्या वर्षी, आमच्या केदार वडगावला आत्महत्या झाली, इकडे पाटोद्याला आत्महत्या झाली, धर्माबाद तालुक्यात अनेक वेळा आत्महत्या व्हायल्यात. मग कशामुळे व्हायल्यात? या गोष्टीचा विचार मंथन झालं पाहिजे. पद हे शोभेसाठी नाही, सत्ता ही शोभेसाठी नाही, सत्ता किंवा पद हे सेवेसाठी आहे. लोकांची सेवा आपल्याला करता आली पाहिजे त्या पदातून, सत्तेतून, आणि म्हणून त्या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे. आपल्या डोक्यात तशा कल्पना असल्या पाहिजेत. अनेक घरं सुखी आणि संपन्न करण्याचं ध्येय धोरण आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. तर त्यासाठी ते पद आहेत, त्या खुर्च्या आहेत. पण या गोष्टीची जाणीव आजकाल लोकांना राहिलेली नाही. प्रत्येकाला वाटतंय की माझ्याकडे पद यावं, काय हरकत नाही, पद देतील लोक, पण त्या पदाचं तुम्ही त्या लोकांसाठी सोनं केलं पाहिजे. कारण या भागामधून कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब निवडून गेले. आमच्या उमरी आणि धर्माबाद तालुक्यातून त्या पूर्वीचा भोकर मतदारसंघ, या भोकर मतदारसंघातून शंकरराव चव्हाण साहेब निवडून गेले, आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांना वाटलं या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि मग मी या भागातले काहीतरी ऋण फेडले पाहिजेत. म्हणून चव्हाण साहेबांची दूरदृष्टी बघा, त्यांनी विदर्भामध्ये धरण बांधलं, अप्पर पैनगंगेवर 200 किलोमीटरवर धरण बांधलं आणि तिथलं पाणी नांदेड जिल्ह्यातल्या 8 तालुक्याला आणलं आणि नांदेड जिल्हा पूर्ण सिंचनमय केला. ही दृष्टी आहे, लोकांना पुढे नेण्याची दृष्टी आहे. या खरबाड रानावर इथं काहीच नव्हतं, माळ होता, गायरान जमीन, पडीत जमीन, आणि मग या गायरान जमिनीवर सुद्धा लोकांना सुखी आणि संपन्न करण्याचं साधन शंकरराव साहेबांच्या कल्पनेतून, कैलासवासी लक्ष्मणराव साहेब हस्सेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी या कारखान्याची निर्मिती झाली. कशामुळे झाली?
की साहेबांना वाटलं की बा ह्या लोकांनी मला निवडून दिलं, मी ह्यांचे ऋण फेडले पाहिजेत. सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर सेवेसाठी आहे, हा दृष्टिकोन साहेबांच्या डोक्यामध्ये होता आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण आजकाल आपण बघा, अनेक आपला कोणावर टीका करायची नाही, अनेक लोकांनी सत्ता भोगल्या, पण लोकांसाठी काय, जनतेसाठी काय, सामान्यासाठी काय? आज एवढी मोठी भौगोलिक परिस्थिती आहे. आज तुम्ही बघा, त्या गोदावरीवरून नाळेगावची मंडळी आली, राहायच्या पुलावरून गोदावरी दोन्ही बाजूने दुथडी भरून आहे, त्याचा उपयोग काहीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी संपन्न झाला पाहिजे. तुम्ही जरा तिकडे जाऊन बघा, पंढरपूर वगैरे त्या भागामध्ये भीमा नदीचं काठ असेल किंवा तिकडचा कृष्णा नदीचं काठ असेल, त्या नदीच्या काठानं आपल्याला फिरता येत नाही, एवढ्या पाईपलाईन असतात. 10-10 किलोमीटर लोक पाईपलाईन नेऊन त्या ठिकाणी सिंचन करतात. मग आमच्या इकडे पाणी आहे, सिंचन करायला सोयी आहेत, पण लोक करत नाहीत. कुठेतरी लोकांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं पाहिजे, तर लोक त्या पद्धतीने काम करतात. पण आजकाल हे न होता उलट्या गोष्टी होतात, काहीतरी चुकीचं सांगितलं जातंय आणि म्हणून आमचे लोक आज आत्महत्या करतात. खरं म्हणजे तुम्ही विचार करा, 2 एकरचा शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला सन्मानाचं जीवन जगतो आणि तो प्रचंड पुढे जातो, कारण 2 एकरचा शेतकरी 4 व्हीलर मध्ये फिरतो, कारण त्याचं उत्पन्न तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या इकडे 10 एकरचा शेतकरी सुद्धा दुसऱ्याच्या दुकानात मुनी म्हणून राहतो. ही परिस्थिती आहे. ही कशामुळे आहे? कारण तुम्ही लोक जागर करणारी मंडळी आहात, दिशा देणारी मंडळी आहात आणि म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आपल्या भागाला पुढे नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आणि ह्या गोष्टीचाच मी अभ्यास केला. मराठवाड्यामध्येच का आत्महत्या होतात? कारण माझं शिंदे गाव हे अत्यंत खरबार रानावर होतं, माड रानावर होतं, तिथं काहीच पिकत नव्हतं. आज आमच्या बाजूचं शेलगाव, तिथं सुद्धा काही पिकत नव्हतं. कोरडू सारखं पीक यायचं, कापूस थोडाफार व्हायचा, सोयाबीन त्यावेळेस नव्हतंच त्या काळामध्ये, आमच्या लहानपणामध्ये सोयाबीन पीक. मग अशा परिस्थितीमध्ये जीवन जगणं मुश्किल होतं. पण आज या भागामध्ये, आज ह्या परिसरामध्ये आज जर आपण बघितलं, आमच्या एका शिंदी गावामध्ये एका वर्षाला 10 कोटी रुपये एका ऊस पिकाचे जातात एका गावामध्ये. प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरामध्ये आज 20 लाख, 25 लाख, 15 लाख, 10 लाख, 5 लाख रुपयाचा या ठिकाणी ऊस होतो. आज आमच्या इथं प्रभू पाटील बसलेत, आता त्यांना यावर्षी 25 लाखाचा ऊस होतो का नाही हो? तिथं माधवराव पाटील बसलेत, आमचे माधवराव पाटील जरा सांगा उठून, माधवराव पाटलाला 25 लाखाचा ऊस होतो. 1000 टन म्हणजे 25 लाख, 2500 रुपये भाव म्हणजे 25 लाख एका वर्षाला, एका शेतकऱ्याला 25 लाख. तर ही ताकद त्या पिकामध्ये आहे. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राची पुढे गेला, त्यांनी आता सरांनी सांगितलं ड्रॅगन फ्रूटचं उदाहरण, बन्नाळीकर साहेबांनी. ड्रॅगन फ्रूटला पूर्वी भाव होता, पण सगळे लोक आता तिकडच वळल्यामुळं ड्रॅगन फ्रूटला आता भाव राहिलेला नाही. मागे आपण बघितलं टोमॅटोला 200 रुपयापर्यंत भाव आला आणि मध्ये नंतर टोमॅटोला कोणी 10 रुपयाला विचारला गेलं, फेकून द्यावं लागलं. पण ऊसाचं असं नाही, तुम्ही ऊस किती पिकवा, इथून पुढे ऊस किती पिकवा, ऊसाला भावच राहणार आहे, ऊसाला प्रचंड भाव राहणार आहे. या मागचं कारण असं आहे की या मागे एक महत्वाचं कारण म्हणजे पूर्वी ऊसापासून फक्त साखरच बनवल्या जात होती, पण आता ऊसापासून साखर बनवल्या जाते, इथेनॉल बनवल्या जाते, गॅस बनवल्या जाते, वीज निर्मिती केल्या जाते, खत बनवल्या जाते, म्हणजे वेगवेगळे 5 ते 6 प्रोडक्ट बनवल्या जातात. आणि त्यामुळं जर साखरेला भाव नसतील तर लोक इथेनॉलकडे चाललेत आणि मग साखरेचं प्रेशर बाजारावरचं कमी व्हायलंय आणि प्रेशर कमी झाल्यामुळे साखरला भाव राहिलेत, साखरला भाव राहिल्यामुळे कारखानदाराला ऊसाला भाव देता यायलेत. आणि म्हणून इथून पुढं शेतकऱ्यांना जे ऊसाची शेती करतील त्या शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार आहे. कारण आता आपल्याला जे बाहेरून तेल मागवावं लागत होतं, या ठिकाणी शासनानं 25% तेल पेट्रोलमध्ये मिक्स करायचं धोरण अवलंबलंय. पण अजून आपल्या देशभरामध्ये फक्त 12% इथेनॉल तयार व्हायला, अजून 12 ते 13% इथेनॉल तयार व्हायला कमतरता आहे. म्हणजे एवढा मोठा स्कोप आहे आपल्या देशामध्ये आणि हजारो करोड करन्सी आपली वाचायली. कशामुळं? इथेनॉल इथं बनल्यामुळं आपलं जे बाहेर फॉरेनला करन्सी जात होती ती करन्सी थांबलेली आहे आणि त्याच्यामुळे देशाचा पण फायदा व्हायला आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळालेत, कामगारांना रोजगार मिळाला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे इंडस्ट्री व्यवस्थित चालली. म्हणून इथून पुढे ऊसाला प्रचंड मोठा भाव राहणार आहे. काही मंडळी म्हणतात की बा ऊसाचं उत्पन्न कमी येत आहे, पण या ठिकाणी अभ्यास नाही काही लोकांना. कुठलाही आपण 10वीची परीक्षा द्यायची तर अभ्यास करून परीक्षा देतो, मग शेती करायची तरी थोडा अभ्यास करून आपल्याला शेती करावी लागते.
आज जर आपण बघितलं तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.4 ते 0.5 टक्क्यावर आहे. म्हणजे अर्धा टक्काच आपला सेंद्रिय कर्ब आहे. आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर 1% नेला तर आपल्याला 100 टन एकरी उत्पादन घेता येते. 100 टन जर उत्पादन आपण घेतलं तर एकरी 2.5 लाख रुपये उत्पन्न होते. मग आता 2.5 लाख रुपये जर एकरी उत्पन्न झालं तर आमचा शेतकरी सुखी संपन्न होणार आहे का नाही? आम्ही सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्याला दुग्ध व्यवसाय करावा लागणार आहे. आणि त्या दुग्ध व्यवसायामुळं शेण आणि गोमूत्र जर शेतामध्ये पडलं तर त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. हे निसर्ग चक्र पूर्ण होतंय आणि निसर्ग चक्र पूर्ण झाल्यामुळं जमिनीची ताकद वाढल्यामुळे तुमचं उत्पन्न वाढतंय आणि 10 दिवसाला दुधाचे पैसे आपल्या खिशात येतात. त्यामुळं आपले खिसा गरम होतो आणि आपली ताकद वाढते. आपला खिसा गरम झाला की आपलं डोकं स्थिर राहतंय. डोकं स्थिर राहिलं की सगळ्याच गोष्टी व्यवस्थित राहतात आणि हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास करून आपण डेअरीचं नियोजन केलं. कारण लोक म्हणत होते गुरुजी दुग्ध व्यवसाय करा म्हणायला दूध कोण घेणार आहे? आणि हा प्रश्न निर्माण होऊन आपण डेअरी काढली. ऊस लावा म्हटलं तर ऊस कोण घेणार आहे म्हटलं तर आपण इथं कारखाना काढला. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन केलं. कारण आणि ह्या माध्यमातून आज 4,500 ते 5,000 तरुणांच्या हाताला काम मिळालं. आज या ठिकाणी आमच्याकडे जवळपास ऊसतोड कामगार सुद्धा 5,000 आहेत. म्हणजे ह्या ऊसतोड कामगारांना वेगळा न्याय मिळाला. ट्रॅक्टर मालक 500 आहेत आमच्याकडे. म्हणजे या ट्रॅक्टर मालकांना वेगळा न्याय मिळाला. ट्रॅक्टर मालकाकडे 500 ड्रायव्हर आहेत, त्यांना वेगळा न्याय मिळाला. म्हणजे अनेक ही साखळी चेन फार मोठी आहे आणि या चेनमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळतो. आता दुग्ध व्यवसाय जर केला, गरीबातल्या गरीब मजुरी करणाऱ्याला सुद्धा 2 गाई ठेवून दुग्ध व्यवसाय करता येतो. आणि दुग्ध व्यवसायामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. खरं म्हणजे अभ्यासपूर्ण पद्धतीने जर आपण दुग्ध व्यवसाय केला तर महिन्याला 1 लाख रुपये सहज एक माणूस कमवू शकतो. पत्रकार बांधवांनी सुद्धा तुम्ही थोडं वेळ देऊन तुम्ही बघा युट्यूबवर. श्रद्धा ढवण नावाची नगर जिल्ह्यातली मुलगी आहे. युट्यूबवर जाऊन बघा तुम्ही. श्रद्धा ढवण, तिचे वडील अपंग आहेत. अपंग असताना तिने 80 म्हशीचा गोठा सांभाळते आणि 2 लाख रुपये महिना तिचं उत्पन्न आहे. शिकायला पोरगी 12वीला तर ती 80 म्हशीचा गोठा सांभाळते. अनेक तरुण, आमचा कोल्हापूरचा अरविंद पाटील नावाचा मुलगा आहे. कोल्हापूरला अत्यंत चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देतो, गोठा सांभाळतो. सावंत नावाचे बारामती तालुक्यामध्ये एक शेतकरी आहेत, 500 गाईचा गोठा आहे, ऑटोमॅटिक गोठा आहे. म्हणजे आता दुग्ध व्यवसाय सुद्धा आमचे शिवराज भाऊ सांगितल्याप्रमाणे पूर्वीसारखा अडाण्याचा व्यवसाय राहिला नाही. तंत्रज्ञानाच्या पद्धतीने जर तुम्ही दुग्ध व्यवसाय केलात तर तो एक खूप मोठा उद्योग आहे. आणि या उद्योगामध्ये लोकांनी आलं पाहिजे, आमच्या तरुणांनी आलं पाहिजे. आज नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाहीत आणि मग नोकऱ्या मिळणार नाहीत, कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. तुम्ही सन्मानाचं जीवन जगू शकता, स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता. आणि या पद्धतीने जर आपण जीवन जगलं तर आपला जिल्हा सुद्धा खूप पुढे जाऊ शकतो. कारण आपला जिल्हा भौगोलिक संपन्न आहे खूप मोठा. कारण म्हणजे धर्माबाद तालुका तर आमचा प्रचंड संपन्न आहे. नायगाव तालुका संपन्न आहे. आमचा उमरी अर्धा संपन्न आहे, पण अर्धावरचा जरा भाग कोरडवाहू आहे आणि माळरान आहे. त्यामुळे तिकडे पाणी गेलेलं नाही. आणि म्हणून या आपल्याला खूप मोठी संधी आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी बारूलचं डॅम बांधलं आणि त्या डॅमचं सुद्धा पाणी आपल्याला घेऊन दोन्ही कालवे जर आपण व्यवस्थित केले आणि या बळेगाव लिफ्टचं पाणी जर नायगाव तालुक्याला दिलं तर पूर्ण नायगाव तालुका सिंचनमय होऊ शकतो. नायगाव तालुक्यातला शेतकरी सुखी संपन्न होऊ शकतो. पण प्लॅनिंग करणारा माणूस पाहिजे. आज आमच्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा आपण जर डिजिटलायझेशन केल्या तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गरीबातला गरीब लेकरू तिथं शिकतो. आणि मग ती गरीबाची लेकरं जर चांगलं शिक्षण घेतले, संस्कारक्षम झाले तरच आमचा मतदारसंघ सुधारणार आहे, लोकांमध्ये विचार वाढणार आहेत. आणि त्या शाळा जर व्यवस्थित नसतील तर मग लेकरं कुठून सुधारणार आहेत? मतदारसंघ सुधारायची स्वप्न कशी बघणार आहात आपण? म्हणून आज सिंचनाच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. आपल्या भागाला खूप मोठं पुढे नेता येते. आणि मग हे जर आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे नेण्याची ताकद आपल्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे आपण जाऊ शकतो, ही ताकद आपल्या भागामध्ये आहे. पण याचं व्यवस्थित युटिलायझेशन जर झालं तर निश्चित आपला भाग पुढे जाऊ शकतो. आणि हे व्यवस्थित युटिलायझेशन करण्यासाठी तुमचं आमचं सगळ्यांना सहकार्य असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी सांगितलं की आमच्या चव्हाण साहेबांनी की हा कारखाना अत्यंत बंद होता, लोक कोणी काय घेऊन जात होतं, कोणी काय घेऊन जात होतं. आणि मग अशा बंद अवस्थेमध्ये गंजलेला सडलेला असताना काही लोकांनी आम्हाला घेऊ नका म्हणून सल्ला दिला. पण माझ्या मनामध्ये सतत तळमळ होती, एवढा मोठा कारखाना बंद ठेवायचा कसा. आणि मी कुठलाच विचार केला नाही, माझ्या जीवनाचाही विचार केला नाही.
आमची पूर्ण संपत्ती प्रॉपर्टी जी काय आहे, माझ्याकडे तर काही संपत्ती नाही, मी काय आता या ठिकाणी आमच्या नरेंद्र भाऊनी सांगितल्याप्रमाणे मी उमरल्या सायकलवर येत होतो. मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी वेगवेगळे व्यवसाय करायचा, नोकरी करायचा, नोकरीच्या नंतर 7 ते 12 शाळा होती, 12च्या नंतर मला वेळ मिळायचा आणि त्या मिळालेल्या वेळेमध्ये मी शेतीकडे लक्ष द्यायचा. शेती अत्यंत चांगल्या प्रकारची करायची, शेतामध्ये गाई ठेवून दुग्ध व्यवसाय करायचा आणि त्याच्यासोबत वेगळे व्यवसाय बी करायचे. आणि मग यातून आपण विश्वास कमवत गेलो आणि लोकांनी मला सहकार्य केलं आणि सहकार्य करत करत लोकांच्या सहकार्यावर आणि आशीर्वादावर आपण त्या ठिकाणी शिंदीला डेअरी काढली, कारखाना काढला, तो व्यवस्थित चालवला आणि अशोकराव साहेबांनी हा कारखाना आपल्याला दिला. हा पण कारखाना आपण व्यवस्थित चालवला, लोकांना न्याय दिला. जे अशोकराव साहेबांचं स्वप्न होतं किंवा हा कारखाना आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावानं आहे आणि मग हा कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि तो सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण चालवून या भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं. आणि लोकांच्या मनामध्ये भावाविषयी संभ्रम आहे. मित्र, भावाचं गणित आहे. तुमच्या पत्रकार मंडळाच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे हे गणित. कारण पश्चिम महाराष्ट्रातला माळेगाव सहकारी साखर कारखाना अजितदादाच्या नेतृत्वाखाली चालतो. महाराष्ट्रात उच्चांकी दर त्यांनी दिला 3411 रुपये आणि आम्ही गेल्या वर्षी 2312 रुपये भाव दिला. दोघांमध्ये 1099 रुपयाचा फरक. मग आमच्या भागातल्या काही आता विरोध असतोच प्रत्येक गोष्टीला. 100% कुठली गोष्ट म्हणजे एका बाजूने नसते आणि विरोध असला पाहिजे लोकशाहीमध्ये, तरच ती खरी लोकशाही आहे. आणि मग आमच्या भागातल्या काही आमच्या मित्रांनी टाकलं की गुरुजी शेतकऱ्याचे 1000 रुपये हाणाले. कारण 1100 रुपये फरक आहे ना. तुम्हाला वाटते सहज गुरुजी ऊस न्यायला साखरच काढालाय, त्यांनी ऊस साखरच काढले, मग त्यांनी 3411 रुपये आणि तुम्ही 2312 म्हणजे 1099 रुपयाचा फरक का? तुम्हाला मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि मग या ठिकाणी आपण जर त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तर ती कारखानदारी 40-50 वर्षापूर्वीची. त्यांच्याकडे डोक्यावर कर्ज नाही, त्यांना व्याजाचं बर्डन नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे नुसती साखरच तयार होत नाही तर त्यांच्याकडे तिथं साखर तयार होते, दुसरं इथेनॉल तयार होते, तिसरं वीज निर्मिती होते, चौथं गॅस निर्मिती होते, पाचवं खत निर्मिती होते. म्हणजे 5 प्रोडक्ट तिथं तयार होतात. दुसरी गोष्ट, त्या भागामध्ये तो कारखाना 6 महिने चालल एवढा ऊस त्या भागामध्ये पुरवठा होतो आणि तो 25 किलोमीटरच्या आतमध्येच. आज आम्हाला मात्र 100-150 किलोमीटरवरून ऊस आणावा लागतो. त्याचा वाहतूक खर्च खूप वाढतो आणि 150 किलोमीटरच्या नोंदी आमच्याकडे नसतात. तो ऊस कधी लावलेला आहे आणि कधी लावलेला आहे नोंदी नसल्यामुळं आमच्या कारखान्याला तो ऊस कच्चा ऊस येतो, 10 महिन्याचा ऊस येतो. मग त्यातून साखर निघेल का? आपल्याला साखर कमी निघते. कच्चा ऊस आल्यामुळे साखर कमी निघते. त्यांची रिकव्हरी आली 13.5% आणि आपली रिकव्हरी आली 10.4. त्यांची साखर निघाली 1 क्विंटल 35 किलो. 1 टन ऊसापासून त्यांची साखर निघाली 1 क्विंटल 35 किलो. आपली 1 टन ऊसापासून साखर निघाली 1 क्विंटल 4 किलो. म्हणजे 31 किलो साखर त्यांची जास्त निघाली 1 टन ऊसापासून. सर 31 किलो साखरेचे 35 रुपये जर आपण भाव धरला तर 1085 रुपये जास्त होतात. नुसत्या साखरेपासून तिथल्या 1085 जास्त होतात. बाकी 4 प्रोडक्ट त्यांचे तयार होतात. वाहतूक खर्च त्यांना कमी आहे. मग आता आपण त्यांच्या बरोबरीने भाव देऊ शकतो का? आपण जर त्यांच्या बरोबरीने भाव दिला तर आपण जिवंत राहाल का? कारखाना चालणार आहे का? चालणार नाही. ही परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. टीका करायची म्हणून जर आपण करत बसलो तर होणार नाही. तुम्ही खरंच चर्चेला या, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. या ठिकाणी आमचे सगळे अकाउंट मध्ये आपल्याच भागातले तरुण मुलं आहेत, सगळे त्यांच्याकडे हिशोब आहे, तोही विचारू शकता. म्हणून चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल केल्यामुळे काय व्हायलंय, शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण व्हायला. कारण आम्ही लावलेल्या ऊसापासून आमच्यापेक्षा फायदा जास्त गुरुजीचा व्हायला, अशी मानसिकता तयार करायला आणि त्याच्यामुळं लोक दुसऱ्या दिशेने जाऊ लागले. पण आता ते सगळं लोकांच्या डोक्यातून निघून गेलं. कारण आम्ही प्रत्येक गावात जाऊन ही सगळी भूमिका मांडली, लोकांना लक्षात आलं आणि आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड व्हायली. आज तुम्ही विचार करा, आम्ही पूर्णा तालुक्यातून ऊस आणतो. पूर्णा सहकारी साखर कारखान्यात गेल्या वर्षी 2803 रुपये भाव दिला. आपण 2300 द्यायला, त्यांनी 2800 दिला. माझा 500 रुपयाचा फरक आहे. मग त्या शेतकऱ्यांनी आपल्याला का ऊस द्यावा का? आपल्याला देऊ नये.
पण कशामुळे दिला? कारण तो कारखाना फक्त सभासदाचाच ऊस नेतो, बाकीच्यांचा ऊस नेत नाही. मग जे बिगर सभासद आहेत त्यांनी कुणाला द्यावं? मग त्यांनी आम्हाला द्यावं. मग तो ऊस आपण आणला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या भागातून सुद्धा ऊस आणतो. आज आपल्या भागामध्ये फक्त 3 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे आणि आम्हाला लागणार आहे 7 लाख मेट्रिक टन ऊस. 4 लाख मेट्रिक टन ऊस आपल्याला बाहेरून आणावं लागणार आहे आणि याचं नियोजन आम्ही केलंय आणि हे बाहेरून आणायचं नियोजन सुद्धा आम्ही केलंय. आणि आपण आपल्या एरियातला 40% आणि बाहेरचा 60% ऊस आणला तर हे मॅच होतं गणित. आणि मॅच झालं 4 महिने तरी कारखाना चालू शकतो. 4 महिने चाललं तर आपण जिवंत राहू शकतो. खरं म्हणजे कारखाना 6 महिने चालला पाहिजे तरच आपण पगारी देऊ शकतो, शेतकऱ्याला दर देऊ शकतो. आपल्याच एरियात 25 किलोमीटर मध्ये नोंदीचा ऊस जर आपल्याला पक्का ऊस मिळाला तरच आपण दर देऊ शकतो. आणि पक्का ऊस नसेल, कच्चा ऊस आणला तर आपली रिकव्हरी कमी येते, पर्यायानं साखर कमी निघते, पर्यायानं आपल्याला भाव देता येत नाही. पण या सगळ्या गोष्टीची भूमिका लोकांच्या लक्षात आली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही मग प्रत्येक गावात जाऊन सांगितलं, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं आणि मग लोकांना कळालं की जे गुरुजी करतात ते योग्य करतात, जे भाव देतात ते योग्य देतात. आणि तेव्हापासून मग लोक आज समाधानी आहेत. आणि आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना यावर्षी आमच्या ऊसाचा फुल अँड फायनल भाव 2500 रुपये डिक्लेअर केला आणि लोकांच्या खात्यावर पण टाकले. 2 हप्ते आमचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले. लोकांची दिवाळी आनंदात व्हावी म्हणून हे दुसरा हप्ता आमचा 8,21,31,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जाऊन पडला. पहिला हप्ता 15 दिवसापूर्वीच गेला आणि हा हप्ता सुद्धा आता गेला. म्हणजे आम्ही कर्मचाऱ्यांचे सुद्धा 2 पगार दिले दिवाळी आनंदात व्हावी म्हणून. त्यानंतर शेतकऱ्यांना पण पैसे दिले. म्हणजे या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम करत असताना उगाच टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझी विनंती आहे की बा आपण एखादं काही युनिट उभं करावं, आमच्यापेक्षा 100 रुपये भाव जास्तीचा द्यावा किंवा आमच्या बरोबरीने जरी तुम्ही दिल्या तरी आम्ही तुम्हाला खूप तुमचा सत्कार करू, खूप सन्मान करू. पण उगाच टीका टिप्पणी न करता जे काही चुकीचं असेल त्याला निश्चित टीका करा, त्याला आम्ही मान्य करू. पण चुकीचं नसताना उगाच दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण आपल्या भागाला जर पुढे न्यायचं असेल तर प्रचंड उत्पादकता आपली ऊस पिकामध्ये आहे. त्याला जर जोडधंदा आपण दुधाचा दिला तर दुधातून प्रचंड उत्पन्न वाढू शकते आणि प्रत्येक शेतकरी सन्मानाचं जीवन जगू शकते. आणि याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आज आमच्या शिंदी गावामध्ये दरवर्षी 10 करोड रुपये एका ऊसाचे येतात, दुधाचे वेगळे पैसे येतात आणि त्या माध्यमातून आज आमच्या गावात 60 ते 70 ट्रॅक्टर एका गावामध्ये आहेत. 70 ट्रॅक्टर, जवळपास 40 ते 45 4 व्हीलर आमच्या गावामध्ये आहेत. घराघरात 4 व्हीलर व्हायला लागलेली आहे. ही जी क्रांती घडायली ही आर्थिक क्रांती कशामुळे घडायली तर या ऊस पिकामध्ये प्रचंड पैसा देण्याची ताकद आहे म्हणून ही आर्थिक क्रांती घडायली. आणि आमचं स्वप्न आहे की आज आम्ही या भागातले 5 तालुके आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडलेत. उमरी, भोकर, धर्माबाद, बिलोली आणि नायगाव या 5 तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा किती ऊस लागवड होऊ द्या, सगळा ऊस आणायची जिम्मेदारी आमची राहील आणि त्यांना योग्य भाव देण्याची सुद्धा जिम्मेदारी आमची राहील. आणि निश्चित या पद्धतीने आम्ही त्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या माध्यमातून काम करणार आहोत. आणि जे शेतकरी आता काय व्हायलंय, सगळ्या शेतकऱ्याला आपल्याकडे काय थोडं अजून मॅच्युरिटी एवढी झालेली नाही. खरं म्हणजे तुम्ही विचार करा, आपण बिसलेरी पाण्याची बाटलीचं जर वजन केलं 1 लिटरच्या पाण्याचं 950 ग्रॅम भरते आणि त्याच बाटलीमध्ये 5 जर भरला तर त्या पाकाचं वजन 1350 ग्रॅम भरते. कारण त्याची घनता वाढते. ऊसाचं असंच आहे, ऊस जर तुम्ही कच्चा ऊस दिला तर त्यामध्ये पाणीच राहतंय, साखरेचं प्रमाण कमी राहतंय म्हणून त्याचं वजन कमी राहतंय. पण आमच्या शेतकऱ्याला हे कळत नाही. शेतकरी लवकर ऊस कसा जाईल यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं इथं नुकसान होतंय, त्याला वजन कमी मिळतंय, पर्यायानं भाव सुद्धा कमी मिळतो. वजन कमी मिळालं म्हणजे साखर कमी निघाली, वजन वाढलं म्हणजे साखर वाढली, साखर वाढली म्हणजे भाव वाढला. हे सूत्र आहे आणि हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कळालं पण अजून आपल्याकडे एवढा ह्या विषयावर चर्चा होत नाही म्हणून हे समजलं नाही. आणि म्हणून आम्ही एक आता नियोजन केलं, 1 जानेवारी पासून जे शेतकरी मागे थांबतील त्या शेतकऱ्याला 1 जानेवारीला 50 रुपये भाव वाढ राहील, 16 जानेवारीला 100 रुपये भाव वाढ राहील, 1 फेब्रुवारीला 150 रुपये भाव वाढ राहील, 16 फेब्रुवारीला ज्यानं ऊस घालेल म्हणजे ज्यानं थांबल त्याला जास्तीचे पैसे मिळतील, ज्यानं गडबड करेल त्याला 2500 रुपये भाव मिळाल, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ज्यानं ऊस घालेल त्याला 2500 रुपये भाव मिळेल आणि ज्यानं थांबल थोडं थोडं त्याला दर 15 दिवसाला 50 रुपये भाव वाढून मिळणार आहे.
म्हणजे मार्च पर्यंत जर कारखाना चालला तर शेतकऱ्याला एक मुस्त 2800 रुपये मिळणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस न देता आपला कारखाना मार्च पर्यंत कसा चालेल यासाठी प्रयत्न करावा, सहकार्य करावं. आणि निश्चित आपण या माध्यमातून खरं म्हणजे बघा, या कारखान्याच्या माध्यमातून 150 करोड रुपये यावर्षी शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहेत. एवढं प्रचंड मोठं उलाढाल या ठिकाणी होणार आहे. आणि इथं जर आपण वीज निर्मिती झाली, इथेनॉल निर्मिती झाली तर अजून भाव आपण वाढवून देऊ शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी फंड्सची आवश्यकता असते. आज आपल्याकडे फंड्सची कमतरता असल्यामुळं, कारण मी माझ्याकडे जेवढी प्रॉपर्टी होती ती सगळी गहाण दिलेली आहे बँकेला. आमच्या सासरवाडीच्या सगळ्या प्रॉपर्ट्या गहाण दिलेल्या आहेत. त्यामुळं आता जास्तीचं काय आपल्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून मी कुठेतरी खरबाड जमिनी घेतो, त्याचं येणे करतो, मग तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं, तिथं बिल्डिंग बांधायची, कारण त्याचं व्हॅल्युएशन वाढतंय. मग ते आपण बँकेला गहाण द्यायचं आणि बँकेला गहाण देऊन पुन्हा त्याच्यावर कर्ज आपण घ्यायचं. कर्ज कशासाठी घ्यायचं? वेगळी इंडस्ट्री, आता इथेनॉल उभं करायचं 100 करोड रुपये लागतात. तर 100 करोड रुपये आणायचं तर त्याला 60-50 करोडची तरी प्रॉपर्टी गहाण द्यावं लागते किमतीची. आता लोक म्हणतात पैसे नाहीत तर मग घर कसं काय बांधायला? त्याच्या मागचं गणित वेगळं आहे. आता हे समजून घेतलं पाहिजे. पैसे नाही तर मग शेत कसं काय घ्यायला? आता आम्ही काय केलं, मी 50,000 रुपये एकरनं जमीन घेतली. माहिती सर सांगतो सर तुमच्या, मी उमरीला पाळेकर महाराज म्हणून सर होते लेक्चरर, त्यांची जमीन 1,40,000 रुपये एकर प्रमाणे घेतली मी, 5 एकर जमीन. आणि 1,40,000 प्रमाणे घेतली. मला जिनिंग प्रेसिंग टाकायची होती ती. मी त्याचं येणे केलं, येणे करून ठेवलं. 20 वर्षापूर्वी जमीन घेतली आणि येणे केलं. येणे करून आता ती योगायोगाने जमीन गेली रोड मध्ये. बायपास झाला आमच्या इथं. बायपास झाल्यावर त्याचे आले मला 4 कोटी. आता लोक म्हणाले एकतर आता माझ्या मनात काही स्वप्न पडलं ना, बायपास जाईल तिथून म्हणून.